कीप सायलेन्स. आता पहा, आपण आय डिफेक्ट्स बद्दल बोलत आहोत आणि काल आपण एक डिफेक्ट पूर्ण रे डायग्राम सह कंप्लीट केलेला आहे. आय डिफेक्ट्स मध्ये जे 4 टाईपचे डिफेक्ट्स आहेत त्यातला आज आपण सेकंड डिफेक्ट पाहतोय, ज्याचं नाव आहे लॉंग साइटेडनेस. लॉंग साइटेडनेस सगळं बंद करायचं आणि इकडे पाहायचंय. याचं दुसरं नाव आहे हायपर मेट्रोपिया. याला आपण मराठीमध्ये दूरदृष्टीता म्हणतो. म्हणजे यामध्ये दूरचं दिसतं, जवळचं नाही. आता जवळचा अर्थ फिजिक्स मध्ये आहे नियर पॉइंट. नियर पॉइंट आपण मानलेला आहे 25 सेंटीमीटर. जर एखादा ऑब्जेक्ट 25 सेंटीमीटरच्या रेंज मध्ये असेल तर आपण त्याला म्हणतो जवळचं दिसणे. जवळचं दिसण्याचा अर्थ एवढ्या जवळचं नाही. आता आपण रे डायग्राम्स मध्ये पाहिलेले आहे, ऑब्जेक्टची पोझिशन जसजशी चेंज होते रिफ्रॅक्शन बदलतं. त्यामुळे रिफ्रॅक्शन बदलल्यामुळे इमेज फॉर्मेशन बदलतं. आता इथे जो मेन पॉइंट आहे हायपरमेट्रोपिया. जसं काल आपण मायोपिया मध्ये पाहिलं होतं की जो फार पॉइंट आहे तो शिफ्ट होऊन अलीकडे येतो, इन फ्रंट ऑफ इन्फिनिटी, त्याच्या अलीकडे येतो. म्हणजे तिथे काय झालेले, फार पॉइंटचा प्रॉब्लेम झाला, इथे नियर पॉइंटचा प्रॉब्लेम होतो. तर बघा, असं समजा की या ठिकाणी इथे डोळा आहे, इथून आपण वस्तू पाहतोय, इथून इथपर्यंत लेट से हा आपला आहे नियर पॉइंट 25 सेंटीमीटर. लक्ष द्या बरं, आता बस झाला खेळ. इथे इन्फिनिटी आहे. ऑब्जेक्ट जोपर्यंत या 25 सेंटीमीटरच्या इथे असेल त्याला आपण म्हणतो नॉर्मल आयसाइट. इथे काही अडचण येत नाही. Our eyes can see object distinctly without any stress or strain on ciliary muscles. त्याच्यावर कोणताही स्ट्रेन येत नाही, ताण येत नाही आणि ऑब्जेक्ट क्लिअर दिसतो. लॉंग साइटेडनेस काय सांगतं, दूरचं दिसणे पण जवळचं नाही. म्हणजे हा जो नियर पॉइंट आहे तो होतो शिफ्ट, पण तो कुठे जातो, फार अवे फ्रॉम द 25 सेंटीमीटर. म्हणजे कालच्या केसमध्ये इथला पॉइंट अलीकडे शिफ्ट झाला होता. आता याचं उलट होतं, 25 सेंटीमीटरच्या पलीकडे बियॉन्ड 25 सेंटीमीटर जातो. म्हणजे तुमचा तो पॉइंट जो आहे तो इथे शिफ्ट झाला. म्हणजे याला नियर साइटेडनेस आता नाहीये, लॉंग साइटेडनेस आहे. दूरचं दिसतं, जवळचं नाही. तर यातला पहिला पॉइंट तुम्ही इथे लक्षात काय ठेवाल बघा, द नियर पॉइंट या डिफेक्ट मध्ये काय होतं, जो नियर पॉइंट असतो बघा, विथ डिफेक्टिव्ह आय, कारण हे नॉर्मल तर होणार नाही, विथ डिफेक्टिव्ह आय हॅज शिफ्टेड फ्रॉम 25 सेंटीमीटर टू सम मोर डिस्टन्स. हा मेन मुद्दा आहे. म्हणजे ऑब्जेक्ट जो आहे तो नॉर्मल आय पर्सनला इथे दिसला असता, पण डिफेक्टिव्ह आय मध्ये तो 25 इथून इथपर्यंत लेट्स से 25 प्लस एक्स एवढ्या डिस्टन्सवर तो शिफ्ट झाला. आता हे डिस्टन्स कसं काढतात, काय त्याचं कॅल्क्युलेशन आहे. जसं आपण कालच्या कॅल्क्युलेशन मध्ये पाहिलं होतं, जो फोकल लेंथ आहे तो निगेटिव्ह एक्स येतो आणि निगेटिव्ह एक्स मध्ये निगेटिव्हचा अर्थ होता कॉन्केव्ह लेन्स. आपण करेक्शन करतो मायोपियाचं युजिंग कॉन्केव्ह लेन्स. त्यात काय झालं होतं आठवा, त्यामध्ये रेटिनाच्या अलीकडे इमेज बनते, इन फ्रंट ऑफ रेटिना बनते, कारण इथे मोर कन्व्हर्जिंग लेन्स असते. आता इथे उलट होतं, इथे मोर डायव्हर्जिंग होते किंवा लेस कन्व्हर्जिंग होते. म्हणजे लवकर इंटरसेक्शन होणार नाही. इंटरसेक्शन होऊन फोकस आपल्याला ऑब्टेन होईपर्यंत त्याची इमेज जाते रेटिनाच्या मागे, रेटिनाच्या मागे जाते. म्हणजे आता दूर गेली ती इमेज. तर हा एक प्रॉब्लेम आहे.
आता याचं रिझन काय असेल? जसं काल आपण पाहिलं तसं इथे लक्षात ठेवा. याचं रिझन तुम्ही असं पाहायचंय, इमेज ऑफ नियर ऑब्जेक्ट इज फॉर्म बिहाइंड द रेटिना. ठीक आहे. इथे मूळ ह्याचं जे ऑप्टिकल रिझन आहे ते हे आहे. इमेज फॉर्म्स बिहाइंड रेटिना. तर जे आपलं दृष्टीपटल आहे त्याच्या मागे प्रतिमा तयार होते, इमेज. ठीक आहे. आता याला आपण असं समजू खालच्याच पद्धतीने. असं पहा की समजा हा नॉर्मल आय असेल, त्यानंतर ही लेन्स असेल, प्रिन्सिपल ऍक्सिस. प्रिन्सिपल ऍक्सिसच्या या ठिकाणी आहे रेटिना. हा रेटिना आहे. जर नॉर्मल आय असेल, चला यालाच आपण कॉपी करून घेऊ. तर इथे काय होतं, जो इन्सिडेंट रे येतो नॉर्मल आय मध्ये काय झालं असतं, इन्सिडेंट रे कुठे येईल? ऑब्विसली इथे लेन्सवर येईल. ठीक आहे. इथून पण तो येईल आणि नॉर्मल आयच्या बाबतीत त्याचं रिफ्रॅक्शन कन्व्हर्ज होऊन इथे येणार. हे नॉर्मल आयच्या बाबतीत आहे, रेटिनावर इमेज तयार होते. बघा इथे आपण म्हणतो इमेज ऑन रेटिना. दिस इज फॉर नॉर्मल आय साइट. आता पहा, जर हायपरमेट्रोपिया असेल तर डिफेक्टिव्ह आय असल्यामुळे असं समजा, चला याला थोडस मोठं करू. असं समजा की इथून जो लाईट येईल, खूपच खाली आला, इथे आला समजा, इथून इन्सिडेंट रे आला, तर याचं रिफ्लेक्शन होईपर्यंत तो थोडा लेस कन्वर्जिंग आहे. तो लवकर कन्वर्ज होत नाही आणि जो हायपर मेट्रोपिया असलेला जो ह्युमन आय असेल तो इथे इमेज फॉर्म करेल. इमेज इथं बनते. तर इथं होतं इमेज बिहाइंड रेटिना. हा प्रॉब्लेम आहे. आता मग हा करेक्शन साठीचा आपण ठेवलेला पार्ट आहे. तर जो ह्युमन आय असतो याच्यामध्ये कधी तुम्ही एक्झाम मध्ये पण लिहित असताना या तिन्ही केसेस दाखवत चला. ठीक आहे. तिन्ही फिगर काढताना नेहमी एक नॉर्मल आय काढायची, एक डिफेक्टेड आयची काढायची आणि एक करेक्शनची काढायची. तर नेहमी 3 फिक्स लक्षात ठेवा. तर नॉर्मल आय मध्ये तर नेहमी असंच होणार, फर्स्ट सेम असेल. मायोपियामध्ये त्याला अलीकडे दाखवा. आता आपण काल पाहिलं होतं, जो मायोपिक आय असतो त्याच्यामध्ये या पद्धतीने आयबॉल कॉन्ट्रॅक्ट झालेला होता. ठीक आहे. इथे उलट होतं. जर तो हायपरमेट्रोपियाची केस असेल तर जो आयबॉल आहे ना तो असा थोडासा बाहेर बल्ज होतो. ठीक आहे. काल आपण पाहिलं जो मध्ये आला तिथंच ते इंटरसेक्शन होतं इमेजचं. इथे तो बाहेर जातो थोडासा. म्हणजे बघा, काल तो कसा होता? एलॉंगेट होता. आता तो काय होतो? बल्क आउट होतो. आता तो बाहेर पडतो. तर याचे जे आपल्याला कॉजेस आहेत ते लक्षात ठेवावे लागतील इथे. तर कॉजेस मध्ये पहिलं, ही जो आय लेन्स आहे, आय लेन्स बिकम्स, काल बघा थिकर होती का? हा, इथं काय म्हणते? थिनर. तर इथे आपला जो डोळ्याचा लेन्स आहे, भिंग आहे, तो इथे थोडासा पातळ बनतो. कालच्या याच्यामध्ये तो कसा बनला होता नीट आठवा. तो असा थिक बनला होता. म्हणजे सिलेरी मसल्सने त्याला कॉन्ट्रॅक्ट केलं होतं खाली. आता तो पातळ बनतो म्हणजे काय होईल? सिलेरी मसल त्याला वर ओढतात. ते जास्त त्याच्यावर स्ट्रेन येतो. त्यामुळे थिनर होतात.
थिनरचाच आपण इथे अर्थ घ्यायचा आहे लेस कन्व्हर्जिंग. कालच्या याच्यामध्ये ते मोर कन्व्हर्जिंग होतं. हे पहिलं रिझन आहे. दुसरं कॉज काय देता येईल इथे, जो आयबॉल आहे. आता बघा, तो आयबॉल जर तुम्ही आता पाहिलात तर या व्हाईट पोर्शनला धरून तो असा थोडा मोठा झाल्यासारखा दिसतो. तर आयबॉल हॅज ओव्हल शेप. ठीक आहे, तो ओव्हल सारखा होतो. बेटा बोलू नको हा. त्यामुळे तो थोडासा असा बाहेर आल्यामुळे इमेज मागे जाते. ओव्हल शेप येतो. कालच्या याच्यामध्ये तो कसा होता, कॉन्ट्रॅक्ट झाला होता, एलॉंगेट झाला होता. इथे तो ओव्हल शेप घेतो. हा त्याचा मेन फरक आहे. आता इथे आपल्याला लक्षात येतं मेन प्रॉब्लेम काय आहे, लेस कन्व्हर्जिंग. कालच्यामध्ये कन्व्हर्जन्स जास्त व्हायचं. म्हणून जर आपण एखादा तिथे चष्मा वापरला की ज्याचं कन्व्हर्जिंग पॉवर चांगलं आहे, म्हणजे तुम्ही तिथे जर काय केलं, कॉन्व्हेक्स लेन्सच वापरली, तर ते अजून अलीकडे इमेज बनवेल. मायोपियामध्ये करेक्शन करण्यासाठी आपण कॉन्केव्ह लेन्स यूज करतो. तिथं जर चुकून कुठलाच अभ्यास नाही, आपल्याला कन्व्हर्ज करायचे म्हणून तिथे जर कॉन्व्हेक्स लेन्स वापरली, तर त्याचा तर अजून डोळ्याचा बँड वाजेल. काहीच खरं नाही. तर अशा वेळेस त्याचा फार पॉइंट अजून पुढे निघून जाईल. ठीक आहे, तर ही अडचण येऊ नये आणि म्हणून आपण काय करतो, इथे आपल्याला काय करावं लागेल, एक कोणती लेन्स वापरावं लागेल, कन्व्हर्जिंग. इथे कॉन्व्हेक्स लेन्स वापरावं लागेल, कारण हे लेस कन्व्हर्जिंग आहे. तर बघा, कन्व्हर्ज लेट झाल्यामुळे तर मागे गेलं ना. आधी कन्व्हर्ज व्हायची इथं घाई लागली होती. आता म्हणले मला काही घाई नाही, निवांत चलू द्या. असं नाही, दोन्ही कामाचं नाहीये. म्हणून आता तो काय करेल, समजून घ्या, ही जी लेन्स आहे, आपण डोळ्याच्या समोर एक वेगळी लेन्स लावू. ही ही आहे कॉन्व्हेक्स लेन्स. आता हे काय करेल, याचं काम कन्व्हर्ज करणे. म्हणजे पहिलं रिफ्रॅक्शन इथं होईल, कन्व्हर्ज होईल. कालच्या याच्यात बघा ते डायव्हर्ज झाले होते, म्हणून मी तुम्हाला म्हणलं ना, त्यांना बायपास रोडनं जावं लागलं होतं. ते अलीकडेच भेटायचे म्हणून त्याला लांबून पाठवलं. तिथं जाईपर्यंत थकले आणि जिथं भेटायला पाहिजे तिथंच भेटले जाऊ. त्याचं आपण कॅल्क्युलेशन काय केलं, फोकल लेंथ ज्या डिस्टन्सला इमेज आणायचे त्याच्या एक्स ला इक्वल करून टाकलं. निगेटिव्हचं काम होतं कॉन्केव्ह लेन्स दाखवणं. हा फरक लक्षात घ्या फक्त. इथे काय होतं, डबल कन्व्हर्जन्स आहे. तर पहिल्यांदा इथून इन्सिडेंट रे आला, तो काय झाला, इथे पहिल्यांदा कन्व्हर्ज झाला. बघा, इथे कन्व्हर्ज व्हायला वेळ लागत होता. आता तो पहिल्यांदा कन्व्हर्ज झाल्यामुळे तो झुकला ना, तर जो इथे जायच्या ऐवजी थोडा मागे सरकला 100%. आता इथून तो परत कन्व्हर्ज होऊन कुठे येईल, रेटिनावर. तर या पद्धतीने इथे आला, परत तो कन्व्हर्ज झाला थोडासा इथे, आणि इथून तो कन्व्हर्ज होऊन परत रेटिनावर. हा मेन मुद्दा आहे. तर याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचंय, दूरचं दिसणं, जवळचं कमी दिसणं. जवळचं कमी दिसण्याचा अर्थ काय असतो, की इमेज लेट फॉर्म होत आहे. लेट फॉर्म होत आहे म्हणून ती जात आहे रेटिनाच्या मागे. त्याला जागेवर आणण्यासाठी आपण काय करू, कन्व्हर्ज करू जास्त. त्याचं कन्व्हर्जिंग पॉवर कमी झालेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे, पॉवर ऑफ अकोमोडेशन, तो जो पॉवरचा फॅक्टर आहे, त्याचं नेहमी रिलेशन कोणासोबत आहे, फोकल लेंथ सोबत. कारण पॉवरचा फॉर्म्युला आपण मागे पाहिला, 1/f. तर एफ लाच ऍडजस्ट करायचं असतं. फोकस करेक्ट आला तरच इमेजचं फॉर्मेशन करेक्ट होतं. म्हणून आपण एखादा चष्मा वगैरे घातल्यानंतर क्लिअर दिसायला लागतं विदिन सेकंड्स. तर किती फास्ट ते कन्व्हर्ज करतं, म्हणजे ते करेक्ट त्या रेटिनावर इमेज तयार करतं. ब्रेनला इंटरप्रिटेशन इझी होतं. आणि म्हणून हळूहळू काय करायचं, डोळ्यांमध्ये अधेमध्ये थोडेसे ड्रॉप टाकायचे, चांगलं असतं. डोळ्यामध्ये जास्त स्ट्रेन येऊ द्यायचा नाही. स्क्रीन टाइम थोडा कमी करायचा. तर तुमचा तर नसेल म्हणा जास्त, तुम्हाला तेवढा वेळ भेटत नाही, पण स्क्रीन टाइम कमी असलाच पाहिजे. आणि चांगल्या ब्रँडचा तुम्ही एखादा बिलकुल गॉगल वापरू शकता. स्क्रीन पाहत जरी असाल ना, तर त्याला ते
ब्ल्यू रेज ऍब्झॉर्बर असतात तसे घालायचे. तर ते बेस्ट असतं. म्हणजे 40 वर्षाच्या नंतर जो आपल्याला चष्मा लागणार आहे, तो तुम्ही चांगल्या हॅबिट्समुळे 50 प्लस पर्यंत एक्सटेंड करू शकता. अजून 10 वर्ष तुमचे डोळे अजून हेल्दी राहू शकतात. हे काही कौतुकाची गोष्टच नाही. आता आम्हाला जे लागले याचं काही खरं नाही आता. हे पुढे-पुढे अजून त्रासच देणार आणि हे लाईफ टाईम असतं. डॉक्टर क्लिअर सांगतात, आता अपेक्षा करू नका की तुमचे डोळे नीट राहतील. आता हे वरचे वर खराबच होत जाणार. फक्त दिसत राहावं. एवढंच लक्षात ठेवायचं. असो, बेटा तू खूप बोलायली आता. कोण म्हणू नको. तेव्हा मीच बोलायलो माईक लावून. लक्षात ठेवा, हायपरमेट्रोपियाचे मुख्य 2 कॉजेस. त्यातलं पहिलं कॉज काय? की आय लेन्स थिन बनणे, लेस कन्व्हर्ज होणे किंवा आयबॉल ओव्हल शेपचा होणे. तो थोडासा असा रिलॅक्स झालेला असतो. हे त्याच्या मागचे मेन रिझन्स होते. आता ह्याच्यामध्ये आपला उद्देश काय होता? जो नियर पॉइंट होता 25 सेंटीमीटरच्या, त्याच्या पुढे गेला ना? जो पॉइंट होता तो पुढे गेला. तर आपला उद्देश काय होता? आपल्याला त्याला नियर पॉइंटवर आणायचं आहे. नियर पॉइंटवर येण्याचा अर्थ काय? LDDV, लीस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन, तिथे ऑब्जेक्टला आणायचं होतं आपल्याला. तर लक्षात ठेवायचं. तर याचं जर आपण थोडंसं कॅल्क्युलेशन करायचं ठरवलं, तर पहा, मेन मुद्दा हाच आहे. यू आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स, त्याला मला कुठं आणायचंय? डी वर. डी काय आहे? LDDV चा डी. ठीक आहे. त्याला तुम्ही निगेटिव्ह का देता हे सांगितलं. यू ला इथे निगेटिव्ह लिहायचा अर्थ ऑब्जेक्ट ऍट लेफ्ट इन फ्रंट ऑफ लेन्स या अर्थाने घ्या. इमेज कुठं आणायची आहे? इमेज जिथे आपल्याला काढायची इमेज त्याला आपण वाय मानू, निगेटिव्ह रिअल इमेज साठी. ती वाय ह्याच्यावर गेली तर एफ किती असला पाहिजे? तर 1/v minus 1/u is 1/f. Just calculate this. तर 1 इथे काय लिहाल? मायनस वाय. लक्षात घ्या, हा जो y आहे तो ऍक्च्युली इमेज डिस्टन्स आहे. इमेज डिस्टन्स किती असेल? y. म्हणजे डी वर जर ऑब्जेक्ट आला तर इमेज कुठे यायला पाहिजे? जिथं काल आपण जसा x घेतला होता, रिक्वायर्ड डिस्टन्स, तसा इथे फक्त कन्फ्युजन होऊ नये म्हणून y घेतलेला आहे. मायनस हा परत काय झाला? डी. इथे आहे एफ. तर ओव्हरऑल याला कॅल्क्युलेट करा. 1/-y प्लस 1/d 1/f. मला एफ कॅल्क्युलेट करायचा आहे. तर काय होईल? डी मायनस वाय. दिसला? डी मायनस वाय. खाली कोण आहे? मायनस वाय डी. ही व्हॅल्यू कशाला इक्वल झाली? एफ ला. तर एफ किती येतं? मायनस वाय डी किंवा डी वाय म्हणा, मायनस डी वाय अपॉन डी मायनस वाय. तर एक गोष्ट लक्षात ठेवा याच्यामध्ये, हा जो कॉन्सेप्ट आहे ह्याच्यात वाय स्वतः निगेटिव्ह होता ना. वाय जेव्हा निगेटिव्ह होता तर फोकस इथे यायला पाहिजे. हे डिस्टन्स तुम्हाला एक्झाम्पल मध्ये देतात. डी फिक्स आहे. सर डी किती? डी 25. डी ची व्हॅल्यू फिक्स असते 25 सेंटीमीटर. फक्त वाय जो आहे तो तुम्हाला देतात. तर या फॉर्म्युल्यात ठेवा, फोकल लेंथ सापडते. जर आपण एवढ्या फोकल लेंथचा चष्मा यूज केला, बोला ह्याच्यात कोणता कॉन्सेप्ट नाही कळला विचारा. वाय मी काय सांगितलं? एक डिस्टन्स जिथे डिफेक्ट तयार झालेला आहे, तर ते हा तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये देतात, हा नंबर देतात. डी फिक्स आहे. डी किती आहे? 25. तर डी आणि हा दिलेला, तर इथं ठेवून एफ मिळतो. एफ आला की काम झालं. तर याच्यासाठी आपण काय करतो? फोकल लेंथ इज obtained फॉर कॉन्व्हेक्स लेन्स. तर करेक्शन साठी आपण कॉन्व्हेक्स लेन्स वापरतो. तर हे आपण 2 आजार आता दुरुस्त केले.
लावले पण आणि दुरुस्तही केले. ठीक आहे, म्हणजे इमॅजिनरी. पुढे जायच्या अगोदर बुकमध्ये एकदा हा पार्ट वाचा. आता बघ, तुझा डाऊट एका मिनिटात क्लिअर होईल. तुम्ही एक काम करा, इथे घ्या मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया. त्याच्यामध्ये आपण फक्त आता कशावर बोलूया? आयबॉलवर. आता जो आयबॉल आहे, नॉर्मल मध्ये कसा असणार? स्पेरिकल. तू नीट बघा काय होतं. इथे काय होत होता तो? असा. एलॉंगेट जो होतो ना, त्याला वाचतात लॉंग. लॉंगेट, एलॉंगेट, तो लॉंग होतो. आणि या केसमध्ये जो नॉर्मल आय होता, तो थोडासा पुढे काय झाला? एक्सटेंड झाला असा. म्हणजे तू जर ओव्हरऑल याला पाहिली तर आयबॉल असा झाला. वरून तो दबला खाली, तर तो एलॉंगेट होत नाही. आता तो झाला स्मॉल. समजलं? तर स्मॉलचा अर्थ असतो तो ओव्हल शेप मध्ये येतो आणि एलॉंगेटचा अर्थ असतो तो मधून असा वर फुगला, एलॉंगेट होतो. एलॉंगेशन आता तुम्हाला मॅथमॅटिक्सच्या लँग्वेज मध्ये सांगायचंय तर एलॉंगेशनचा अर्थ असतो नेहमी वाय ऍक्सिस मध्ये इन्क्रीज होणं आणि ओव्हलचा अर्थ असतो एक्स मध्ये इन्क्रीज होणं. एक्स मध्ये इन्क्रीज होण्यासाठी म्हणतात स्मॉल आणि वाय मध्ये असते लॉंग. समजलं? वाचा, काही डाऊट असेल विचार. 1 मिनिट थांबा, पुढचा पार्ट कव्हर करू म्हणजे आपला उद्याचा पिरियड वाया नाही जाणार. उद्या मी ह्याच्यावर तुम्हाला कशा टाईपचे न्यूमेरिकल्स येऊ शकतात ते दाखवणार आहे. डिफेक्ट्सवर. डिफेक्टचे न्यूमेरिकल्स येतात. तुम्ही जर डोक्यात ते धरून चालत असाल तर आताच काढून टाका, येत नाहीत म्हणून. ओके, आता पहा, बोलू नका. नेक्स्ट डिफेक्ट नंबर 3, त्याचं नाव आहे प्रिस्बायोपिया. ठीक आहे. आता जो प्रेसबायोपिया आहे याला आपण मराठीमध्ये म्हणतो वृद्ध दृष्टिता. वृद्ध दृष्टिता. वृद्धचा अर्थ आहे ओल्ड. म्हणजे इथे आपण काय म्हणतो, जे पॉवर ऑफ अकोमोडेशन असतं कोणत्याही ह्युमन आयचं, जे पॉवर ऑफ अकोमोडेशन ऑफ आय ग्रॅज्युअली, बघा, ग्रॅज्युअली वीकन्स. ठीक आहे, ही हळूहळू वीक होत जाते ड्यू टू एजिंग. आपलं जसं वय वाढतं तसं पॉवर ऑफ अकोमोडेशन कमी कमी होतं. म्हणजे ह्याच्यामध्ये जो नियर पॉइंट असतो ना तो शिफ्ट होतो. म्हणून हळूहळू काय व्हायला लागतं, जवळचं दिसायला कमी होतं. तुम्ही बरेचसे म्हातारे लोक बघा, त्यांना जवळचं लवकर लक्षात येत नाही, दूरचं दिसतं बऱ्यापैकी. कारण फार पॉइंट जो आहे ना तो इन्फिनिटी पर्यंत आहे. त्यामुळं कधीही दूरचं दिसण्याचा प्रॉब्लेम नसतो जास्त, प्रॉब्लेम असतो जवळचं दिसण्याचा. कारण त्याची एक रेंज फिक्स आहे. तर सगळ्यात पहिलं तर रिझन तुम्ही लक्षात ठेवाल की प्रिस्बायोपिक आय कॉजेस ड्यू टू द मेन फॅक्टर ऑफ एजिंग. मेन फॅक्टर याचं हेच आहे, दुसरं काहीच कारण नाही. आता एजिंग मुळे काय होतं, सम पीपल मे हॅव बोथ, म्हणजे असे काही कार्यकर्ते असतील ज्यांना मायोपिया पण आहे, हायपरमेट्रोपिया पण आहे. ऍट अ टाइम हे दोन्हीचे शिकार होऊ शकतात. ठीक आहे. आता तुम्हाला एक सांगतो, ज्याला जवळचं वाचण्याचा त्रास आहे त्याने समजून चला त्याला दूरचा त्रास लगेच सुरू होणार आहे काही दिवसात. तर हा प्रॉब्लेम असतो. त्याचं आजच्या काळातलं जे मेन रिझन आहे ते फक्त स्क्रीन टाइम वाढणे, दुसरं काहीच नाही कारण. माझं तर रिझन तेच आहे. कारण मी मागच्या 6-7 वर्षात, 7-8 वर्षात ज्या ऑफिसमध्ये काम करत होतो तिथं मला जास्त तेच, माझ्याकडे पूर्ण लॅपटॉप आणि त्याचंच काम होतं. डेटावर काम करायचं. त्यामुळे मला सतत स्क्रीन टाइम होता. म्हणून मला तो प्रॉब्लेम सुरू झाला. आता मला मोबाईल मधला फॉन्ट विदाऊट गॉगल वाचताना त्रास होतो. पण पुस्तक वाचताना त्रास होत नाही.
कारण स्क्रीन मधून जो लाईट येतो त्याची इंटेन्सिटी जास्त आहे. म्हणून तो माझ्या डोळ्याला त्रास होतो. बुकमधून अशी कोणती इंटेन्स लाईट येत नाही. ते नॉर्मल आहे. त्याची मला अडचण येत नाही. मला थोड्या दूरचा मोठा फॉन्ट व्यवस्थित कळतो. पण हे जवळचं जर आता हे काढलं, हे सगळं आता ब्लर झालं माझ्यासाठी. तर हे मुख्य जे रिझन असते. आता माझं रिझन त्याच्यामध्ये हे काय आहे? आर्टिफिशियल रिझन आहे. आता आपण स्क्रीन जास्त पाहतो, दोष आपलाच आहे. पण मी जर काहीच केलं नसतं, हेल्दी लाईफ आपण ठेवली असती, तर काही जणांना 40 पेक्षा 50च्या नंतर त्रास सुरू होतो. पण कंपल्सरीली आजच्या जनरेशनमध्ये असा कुणीही राहणार नाही, ज्याला चष्म्याची गरज पडणार नाही. उलट लवकरच पडेल. 50 पर्यंत जो जाईल, तो तर व्हेरी लकी. 50च्या नंतर जर त्याने टाळलं, तर मग कधी-कधी झोपेत असा डोळे बंद करेल, दुसऱ्या दिवशी उठल्यावर काहीच दिसणार नाही. अचानकच सगळं दिसणं बंद होऊन जाईल. ठीक आहे? तर त्याला जर असा भ्रम असेल, की आता मला बघा 50 वर्ष होऊन गेले, पण मला चष्मा नाही. तर हे धोक्याचं म्हणजे सिग्नल आहे, की बेटा तू कधीही आंधळा होऊ शकतोस. त्यामुळे डॉक्टरकडे जा, चेक करून घे. खूप असे लोक असतात, बघा आम्ही इतक्या वर्षात एकही गोळी घेतली नाही, एकही इंजेक्शन घेतलं नाही. असे काही लोक असतात. असं होऊ नये कोणासोबत, पण अचानक ते लोक हार्ट अटॅकने निघून जातात. तर मध्ये-मध्ये दवाखान्यात गेलं पाहिजे, बॉडी आजारी पडली पाहिजे, डॉक्टरची फीस भरली पाहिजे. मध्ये-मध्ये जायला पाहिजे. हे खूप महत्वाचं असते. बॉडीचं रिफ्रेशमेंट आहे, मेंटेनन्स आहे ते. वेअर अँड टिअर म्हणतो आपण त्याला. हे पाहिजेच. असा कोण आहे? म्हणजे आजच्या काळात प्रत्येकाला आपापल्या परीने हार्ड आहेच. तुमचं तुम्हाला आहे, आमचं आम्हाला आहे. फुकट तर कोणीच नाही. आपल्या घरातल्या लहान लेकरापासून जे स्वयंपाक करणाऱ्यापासून स्वयंपाक पचवणाऱ्यापर्यंत सगळ्यांना हार्ड आहे. एखादा म्हणजे आईने एखादा केलेला पदार्थ आवडला नाही, तर ते खाणं सुद्धा हार्ड आहे. नाही, तर तो पचवून घेणं, गोड मानून खाणं, ते पण हार्ड आहे. कारण तिथं काही आगाऊ बोललं तर पुन्हा काही भेटण्याची गॅरंटी नसते. तिथे एक डायलॉग असतो, "आम्ही कराल तुम्ही नावं ठेवा." त्यापेक्षा चुपचाप खाऊन घ्या. हे नाही. ते एक आहे. हार्डवर्क शिवाय लाईफ नसतं बेटा. असो. तर काही लोकांना हे दोन्ही आजार होऊ शकतात. मग ह्याच्यासाठी काय करतो आपण? करेक्टेड बाय. आता एक करेक्टेड बाय ना, ह्याला आपण एक नाव देऊया मलमपट्टी. हे काय कायमचं नीट होत नाही. करेक्टेड बाय आपण म्हणूया युजिंग बायफोकल लेन्थ. बायफोकल लेन्स. म्हणजे इथे कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स दोन्हीचं मिक्सचर असतं. कारण याला दोन्ही आजार आहेत. हे की नाही? दोन्ही आजार आहेत. आता जे मायोपिक आय आहे, त्याला कॉन्केव्ह लेन्स लागेल. मग डॉक्टरकडे गेला, काय झालं? सर मला जवळचं दिसते, दूरचं दिसत नाही. द्या रे त्याला कॉन्केव्ह लेन्स. दुसरा गेला, तुझा काय प्रॉब्लेम आहे? दूरचं दिसते, जवळचं दिसत नाही. त्याला कॉन्व्हेक्स लेन्स. एक आलं, तुझा काय प्रॉब्लेम आहे? दोन्ही आहेत. तर त्याला कशी दिली जाईल? बायफोकलचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं होतं, या टाइपनं. असंही देतो. नाही इथं प्लेनो आहे. प्लेनो नाही सॉरी. त्याच्यामध्ये तुम्हाला ही जी लेन्स असेल, ती या टाइपमध्ये असते. दोन्हीकडून हे देतात. तर ह्याच्याने तो आजार बरा होत नाही. थोडाफार रिलीफ मिळतं. त्रास तर होत नाही किंवा असे दोन्ही हे असतात. तर बघा त्याचा जो अप्पर पोर्शन असतो, त्या लेन्सचा जो बाहेरचा पोर्शन आहे, अप्पर पोर्शन, तो कॉन्केव्ह लेन्सचा असतो. ठीक आहे? जो अप्पर पोर्शन आहे, तो असतो कॉन्केव्ह लेन्स. इथंच तुमचा अभ्यास झाला पाहिजे बेटा. आणि जो लोअर पोर्शन आहे, कॉन्व्हेक्स लेन्स. दोन्हीही लेन्स इथे यूज होतात. बायफोकल लेन्सने आपण त्याचं काम करतो. काही वेळा चष्म्याने हे काम होत नाही. समटाईम्स समटाईम्स पीपल रिक्वायर असे जे लोक असतात, सच पीपल रिक्वायर सर्जिकल इंटरव्हेन्शन्स. बरोबर त्याला डोळ्याचं ऑपरेशन करावं लागेल. सर्जिकल इंटरव्हेन्शन.
त्याशिवाय इलाज नाही. नाहीतर डॉक्टर म्हणतील छोटं ऑपरेशन करून घ्या, नाहीतर मग पुन्हा कोणतंच ऑपरेशन करायच्या लायकीचे राहणार नाही. तर हा एक प्रॉब्लेम तिथे होत असतो. बाकी जो ॲस्टिग्मॅटिझम जे आहे, त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं, such defect causes that people cannot simultaneously focus on both horizontal and vertical lines of a wire gauge. ठीक आहे? जो वायर गेज असतो, गॉज नाही, गेजे असतात, गॉजे असतात. जो वायर गेज असतो, त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोघांकडे एकदाच पाहिल्यावर दोन्हीकडे एकदाच फोकस होऊ शकत नाही. हॉरिझॉन्टल कडे फोकस केला तर व्हर्टिकल दिसणारच नाही त्याला. म्हणजे त्याला पाहताना काय वाटेल, फक्त इथे हॉरिझॉन्टलच लाईन्स आहेत. दुसऱ्याला काय वाटेल, फक्त व्हर्टिकलच आहे. पण ऍक्च्युली तिथं दोन्ही असतात. तर हा एक आजार आहे. तर हा कशामुळे येतो, की जो आपला कॉर्निया असतो, जो कॉर्निया असतो तो परफेक्टली स्पेरिकल नसतो. कॉर्निया जो सुरुवातीचा आहे पार्ट आपल्या आयलेन्सच्या अलीकडचा, तो परफेक्टली स्पेरिकल नसणे. तर लक्ष द्या, जो ॲस्टिग्मेशनचा जो आजार आहे, त्याच्यात पहिला मुद्दा काय लिहाल बघा, कॅनॉट डिफरन्शिएट between horizontal and vertical lines simultaneously. एकाच वेळेस नाही करणार, दोन्ही. ठीक आहे. दुसरा काय मुद्दा दिला याच्यात, की जो कॉर्निया असतो इज नॉट परफेक्टली स्पेरिकल. बेटा हे नोट्स तुमच्यासाठी खरा आधार आहे, मी उगाच लिहून देत नाही. या नोट्सला स्टडी केल्यावर तुमचा खूप फायदा होईल. चलो, तर फिरेश का मारून एक राहिलं, करेक्टेड बाय युजिंग सिलेंड्रिकल लेन्स. हे लक्षात ठेवा, याच्यावर जास्त काही विचारलं जाणार नाही. 3 गोष्टी असतात. तर हा आजार जर दूर करायचा असेल तर सिलेंड्रिकल लेन्स यूज केली जाते. तर इथे आपले डिफेक्ट्स सगळे संपलेले आहेत. उद्यापासून या चॅप्टरचा ऍप्लिकेशन पार्ट स्टार्ट होईल. उद्या आपण काही क्वेश्चन्स करू. ऍप्लिकेशन पार्ट मध्ये आपण फोकस कशावर करणार आहोत, एका डोळ्याला 2 चष्मा एका डोळ्याला